नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 5 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का हे आज आपण पाहणार आहोत। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। ते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी आज कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक जास्त झाल्यामुळे थोडासा आज या ठिकाणी आपल्याला दोडक्याच्या दरामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज भेंडीसाठी चांगल्या भेंडीसाठी साधारणतः 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वालगेवडा आपल्याला पाहायला मिळते। तर वालगेवड्याचं या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये थोडीशी आवक या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये हळूहळू थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला कमी झालेला पाहायला मिळते। तर आज कमीत कमी वालगेवड्यासाठी 50 रुपये ते जास्ती असं 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये येताना पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पुणेरी गवारसाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये टोमॅटो मार्केटमध्ये आहे, तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर बुगीस टोमॅटोसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 25 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर टोमॅटोसाठी आज या ठिकाणी आपल्याला 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला उच्चांकित दर या ठिकाणी आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे। टोमॅटोचे दर या ठिकाणी आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला उच्चांकित दर या ठिकाणी आज टोमॅटोसाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी क्वालिटीमध्ये 10 रुपये किलोपासून ते जास्ती असते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता घोसाळीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर घोसाळीची क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला घोसाळीसाठी दर पाहायला मिळते। तर घोसाळीचे दर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चांगले पाहायला मिळतात। तर कमीत कमी घोसाळीसाठी 20 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोवळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कोवळ्यासाठी साधारणतः आज कमीत कमी 15 ते जास्ती असतं 25 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाण्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा पाहायला मिळते। तर वाटाण्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 150 ते 180 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला वाटाण्याची आवक जी आहे ते बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। साधारणतः एक 15 ते 3 आठवड्यामध्ये वाटाण्याचे दर या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतील। या ठिकाणी आपण पाहू शकता बीन्सची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर बीन्ससाठी आज या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलोपासून ते जास्ती असते चांगल्या क्वालिटीसाठी दर जे आहे ते जास्ती असते 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी आज 8 रुपये ते जास्ती असतं 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वालपापडी आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज या वालपापडीसाठी 80 रुपये ते जास्ती असतं 100 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या वालपापडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला वालपापडी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये वालपापडीसाठी पाहायला मिळतात।
या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक मार्केटमध्ये जास्त झाली तर या ठिकाणी आपल्याला दरामध्ये थोडाफार आज कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 80 रुपये किलोपर्यंत जास्तीत दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 50 रुपये किलो होते, जास्ती असतं चांगल्या भुईमुग शेंगासाठी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 50 ते 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला शिमला मिरचीची आवक पाहायला मिळते। तर शिमला मिरचीसाठी या ठिकाणी आपल्याला तर कमी क्वालिटीमध्ये आज या ठिकाणी आपण पाहू शकतो कमी क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते। तर या मिरचीसाठी साधारणतः कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी या ठिकाणी आपल्याला 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हा जो पूर्ण आपल्याला जो शिमला मिरची पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे या शिमला मिरचीचा दर या ठिकाणी आपल्याला 20 रुपये किलोपासून पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला दर कमीत कमी आज 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवघी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला चांगला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो पर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। कोबीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आहे। या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कोबीसाठी तेजीत असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर जे आहे ते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 18 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 18 ते 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पालकची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर पालकच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर भाज्यांचे दर या ठिकाणी आपल्याला आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी 7 रुपये ते जास्तीत जास्त पालकसाठी 10 रुपये गड्डेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते। तर आज कोथिंबीरचे दर या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 4 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जी आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर मेथीसाठी दर या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळते। तर शापूसाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक हे मोठ्या प्रमाणावरती आहे। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात।